देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलंय. हैदराबादमधील एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल आपलं मत मांडलंय. आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय. त्यामुळे मोदींनी आवाहनामुळे पुढील काळामध्ये नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन योग्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यामुळे गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करा असं फडणवीसांनी सांगितलंय. पंतप्रधान मोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला, तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशामधील युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तिक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी केलंय. पंतप्रधान मोदींकडनं भारतीयांना केलं गेलेलं आव्हान हे अत्यंत संयुक्तिक आहे, योग्य वेळेला केलं गेलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय जे आहेत ते प्रामुख्याने सोन्याच्या आयातीवरती असतील किंवा डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे परदेशामध्ये जाऊन विवाह करणं, ज्याच्यावरती $1 मिलियन हे खर्च करतायत. केवळ जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये भारतीयांनी $12 बिलियन सोनं हे आयात केलेलं होतं. आणि ह्या सोन्याचा व्यवहार असेल, तेलाचा व्यवहार असेल, हे सगळे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये केले जातात. जर आखातामधली परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर आपल्याला महागातलं तेल हे डॉलरमध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे हा जो क्षण आहे हा डॉलरचं सेव्हिंग करण्याचा, डॉलरची बचत करण्याचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर विविध पक्षामधील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य वेळेला योग्य आवाहन केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पंतप्रधानांनी स्वदेशीचा वापर वाढावा यासाठी निर्णय घेतलेला असून आपल्या कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये या भूमिकेचं स्वागत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परदेशी चलन कमी होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं तेव्हा खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं, सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्याने हा आग्रह धरलेला आहे की
आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आधीपासूनच स्वदेशी या विषयावर जास्त भर दिलेला आहे. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा आणि आपल्या देशातल्या उत्पादनाला त्या ठिकाणी महत्त्व द्यावं. प्रत्येक गोष्ट वापरताना स्वदेशी वापरावी. आपल्या देशाचा कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे आणि या भूमिकेचं समर्थन आणि या भूमिकेला सहकार्य पूर्ण भारतीय करतात हे महत्त्वाचं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहब ने बताया है कि भाई ज़्यादा सोना मत खरीद करो और जो आउट ऑफ इंडिया के जो टूर है उसमें जो ज़्यादा पैसा ना खर्चा करते हुए वो पैसा यहाँ अपने डेवलपमेंट के लिए लगाना चाहिए, ऐसा उन्होंने बताया है. तो मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है. पूरा सामान यहाँ बनना चाहिए. अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है, कल हमें 3 नंबर पर जल्दी जाना है. तो मुझे लगता है और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है. इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है. तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए. तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत निवडणूक लढवलेल्या काँग्रेसनं निकालानंतर टीव्हीके पक्षाला जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान टीव्हीके आणि काँग्रेसच्या युतीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची ओळख आज परजीवी पक्षाची झालेली आहे. पहिली संधी मिळताच स्वतःच्या साथीदारांसोबत विश्वासघात करतायत. कोई ऐसा सगा नहीं जिसे काँग्रेसने ठगा नाही, असा हल्लाबोल मोदींनी केलाय. तामिळनाडूमध्ये 25 ते 30 वर्षांपासून काँग्रेस डीएमकेचे संबंध होते. डीएमकेनं अनेक वेळा काँग्रेसला मदत केली, मात्र सत्तेसाठी काँग्रेसनं डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. कांग्रेस की पहचान आज एक परजीवी पार्टी की बन गई है और इसलिए वो पहला मौका मिलते ही अपने साथियों के साथ भी विश्वासघात करती है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये काल 9,400 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलंय. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. 10 साल के शासन में भारत सरकार ने जितना गुजरात को दिया वो मैं आपको देने को तैयार हूं. लेकिन मेरी जानकारी से मैं आपको बता देता हूं कि जैसे ही मैं ऐसा करूंगा आपको जो अभी मिल रहा है वो आधा हो जाएगा. आप जहां पहुंचना चाहते हैं नहीं पहुंच पाएंगे और इसलिए अच्छा है कि मेरे से ही जोड़ो. केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता येत नाहीये. या संदर्भामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेली बैठकही निष्फळ ठरलेली असून सध्या केसी वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांची नावं ही शर्यतीत आघाडीवरती आहेत. दरम्यान या विलंबावरून पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमध्ये काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे. हायकमांडच्या सखोल विचारविनिमयानंतर नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे केरळच्या सत्तेचा तिढा हा कधी सुटणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे. याबाबत ट्विट करून रोहित पवारांनी माहिती दिली आहे. निलेश लंकेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात भरती आहेत. रोहित पवारांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र शस्त्रक्रिया झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितल्याचं सांगत घारे यांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केलाय. पक्ष बदलण्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. मी पक्षश्रेष्ठी आणि नेते सुनील तटकरे यांच्यासोबत खुश आहे आणि त्यांच्यासोबतच काम करणार असं घारे म्हणाले. सुनील तटकरे आमचे नेते आहेत, आपण त्यांचंच काम करणार असून महेंद्र थोरवे त्यांच्या पक्षाचं काम करतील असं म्हणत तटकरे आणि थोरवे एकत्र येण्यावरती घारेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितले 2029ला मी जसं 2024च्या आधी सांगितलं होतं 2024ची निवडणूक लढवणार बरोबर की नाही. मला हरलो असेल तसं आजच समजा 2029ची निवडणूक सुधाकर घाले लढवणार. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीनं मदतीची मागणी केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच रायगड जिल्हा दौऱ्यावरती असणार आहेत. सकाळी 10:30 पर्यंत हेलिकॉप्टरने रोहा तालुक्यामधील धाटाव MIDC क्रीडा संकुल ग्राउंडवरती त्या उतरतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते रोहा शहरामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता रोहा शहरामधील कुंडलिका नदीवरील पूल, संरक्षक भिंत आणि नदी संवर्धन विकास कामं भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी 11:30 वाजता रोहा शहरामधील डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत मंत्री अदिती तटकरे आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित असतील. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या होत्या. तर यावेळी नसरापूर प्रकरणाबाबत बोलताना अनेकांना अश्रू अनावर झाले. मला तर लिटरली असं वाटतं ना त्याला कापून टाकावं. किती मुली आहेत ज्यांना अजून पण न्याय भेटला पाहिजे. सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे. त्या मुलीवर काय तिची अवस्था काय असेल ज्या आता आम्हाला फील होते त्यांना काय फील होत असेल. किती मुली आहेत ज्या अजून पण त्यांना न्याय भेटले. आता एक केस बघून आले. प्लीज तिला न्याय द्या आणि त्याला फाशी पण नाही द्या. लोकांच्या समोर येऊन मारायला पाहिजे. फाशी सुद्धा सार्वजनिक चौकात सगळ्या महाराष्ट्र समोर त्याला द्या. ही इतकी कठोर शिक्षा आहे, दिलीच पाहिजे फाशी. की आपल्याकडे असा न्याय यावा की अशा लोकांना तिथल्या तिथे गोळी घाला. हा जो प्रसंग आहे तो माणुसकीला काळीमा फासणार आहे आणि त्या नराधमाला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आज प्रत्येक माणसाची अशीच देवाकडे प्रार्थना असेल की त्या माणसाला अगदी म्हणजे अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यापुढे असं कृत्य कुणीही करता कामा नये. कारण त्या आईवडिलांना आज काय होतं हे आपण कुणी इमॅजिन पण करू शकत नाही. पण पुढे व्हायला नको हे नक्कीच. पुढे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला कठोर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी मूक मोर्चा दरम्यान केली आहे. हा मोर्चा केवळ माझ्या मुलीसाठी नाही तर समाजामधील विकृती विरोधात आहे. सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली तशीच अशा नराधमांची होळी व्हावी आणि न्याय व्यवस्थेनं या प्रकरणाचा निकाल तातडीनं लावावा अशी मागणी करत त्यांनी सरकारला देखील यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कडक पावलं उचलण्याचं आवाहन केलंय. आज जो सगळा समाज इथे एकत्र झालेला आहे तो फक्त माझ्यासाठी नाही तर आत्तापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा सगळा समाज एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपडे यांचं होळी करून केली होती तिथे आपण या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तशीच सांगता इथे त्यांची होळी करून व्हावी यासाठी आपण इथे आज सांगता केलेली आहे. आत्तापर्यंत जे या लैंगिक अत्याचाराला बळी पडले त्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. लवकरात लवकर कठोरातली कठोर फाशीची शिक्षा त्यांना करावी असं मी सर्वांचं सरकारसमोर आणि प्रशासनासमोर निवेदन करतो.
खासदार श्रीकांत शिंदे 16 मे पासून 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. 2 महिन्यांचा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे. 3 टप्प्यामध्ये हा दौरा होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा दौरा असणार आहे. सोलापुरातील DK मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 19वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती होती. राज्यात उन्हाचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली आहे आणि त्यामुळे मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकणार आहे. यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता. मात्र आता हे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका अनेक प्रकल्पांना बसलाय. अनेक प्रकल्प कोरडे पडल्यामुळे आणि पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटल्यामुळे जिल्ह्यातील 33 गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं या 33 गावांमधील 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण केलंय. या खासगी जलस्रोतांच्या माध्यमातून 33 गावांमध्ये पाणी पुरवठा केला जातोय. यात मंगळूरपीर तालुक्यामधील सर्वाधिक 10 गावांचा समावेश आहे. डोंबिवलीतील रुणवाल गार्डन सिटी गृहसंकुलामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. MIDCच्या पाणी कपातीसोबतच काही इमारतींमध्ये दमदाटी करून पाण्याचे व्हॉल्व्ह हे फिरवल्यामुळे पाण्याचं असमतोल वितरण होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रीम रोड म्हाडा इमारतीमध्ये 600हून अधिक कुटुंबियांना पाणी मिळत नसल्याचा दावा रहिवाशांनी केलाय. तर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं आणि पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. ऐन उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतानाच पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामधील आदिवासी कातकरींसाठी पाणी टंचाईचा मुद्दा हा पाचवेलाच पुजलेला आहे. शासनाकडून जलजीवन मिशनच्या घोषणा सुरू असताना डहाणू तालुक्यामधील आदिवासी कातकरी बांधवांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष करावा लागतोय. घरी नळ नसल्यामुळे विवळ वेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कातकरी पाड्यातील नागरिकांना ज्या डबक्यातून जनावरं पाणी पितात त्याच डबक्यामधील पाण्यानं आपली तहान शमवावी लागते. 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या कातकरी पाड्यावरती स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही आणि त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अंधारामध्ये जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील डबक्यामधून पाणी आणावं लागतंय. वारंवार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील केवळ आश्वासनांवरती बोळवण होत असल्यानं संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आम्हाला बोरिंग पाहिजे, टाकी बसवायला पाहिजे आमच्या जवळ, तिथं घराजवळ. पोरा चालत जातात, कुठं आम्ही कामाला जातात तर टायमाला आम्ही 12ला 1ला येतात आम्ही घरी. आम्हाला घाय होतात तर मजुरी पण आमची जाईन, आम्हाला कपडे धुवा पण टाइम निघून जातात. ह्या कितीतरी वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि यावेळेस आम्ही पण किती सहन करणार अशी गोष्ट झालेली आहे. दरवर्षी आम्ही दूषितच पाणी प्यायचं का? आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे. आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते. लहान मुलं आहेत त्यांना डायरियासारखे आजार पण होतात. आज लोकांना पाणी पिवं लागतं. 2 दिवसापासून बातम्या चालतात. त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.